मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही कुठलंही औषध घेतलेलं नाही, महागडे सप्लिमेंट खरेदी केलेले नाहीये आणि जिममध्ये तासनतास घाम गाळलेला नाही, तरी सुद्धा फक्त एका छोट्या बदलामुळे तुमच्या शरीरात मोठे बदल घडले. 30 दिवसांनंतर तुम्हाला जाणवलं की पोट हलकं झालंय, झोप गाढ लागते, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आली आहे आणि मन अधिक शांत, स्थिर आणि प्रसन्न झालं आहे. हे ऐकायला एखाद्या जादुई गोष्टीसारखं वाटेल, पण खरं तर हा कुठलाही चमत्कार नाहीये, तर आरोग्यशास्त्रावर आधारित एक सोपी पद्धत आहे. ही पद्धत आहे रात्री 7 नंतर काहीही खाणं बंद करणं. दिवसातून मिळणाऱ्या आहाराचा बहुतांश भाग सूर्यास्तापूर्वी घेऊन शरीराला रात्री पचनासाठी पुरेसा वेळ दिला तर पचनक्रिया सुधारते, शरीरातील अतिरिक्त चरबी जळते आणि ऊर्जा संतुलित राहते. रात्री उशिरा खाल्लेलं अन्न पचायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे ते चरबीच्या स्वरूपात साठण्याची शक्यता अधिक वाढते. या उलट 7 नंतर न खाल्ल्यास शरीरातील इन्सुलिन लेव्हल स्थिर राहते, फॅट बर्निंग प्रोसेस सुरू होते आणि सकाळी शरीर अधिक हलकं व ताजेतवानं वाटतं. याशिवाय हा बदल केल्याने फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. झोपेची गुणवत्ता सुधारते, कारण पोट रिकामं असल्यामुळे पचनसंस्था रात्री जास्त मेहनत घेत नाही आणि शरीराला खराखुरा आराम मिळतो. सकाळी उठल्यावर चेहऱ्यावरची सूज कमी होते, डोळ्यांमध्ये ताजेपणा येतो आणि त्वचेवर नैसर्गिक तेज दिसतं. मित्रांनो, ही पद्धत वजन कमी करण्यासाठी, पोटाच्या समस्या टाळण्यासाठी आणि एकूणच जीवनशैली सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे. त्यामुळे कुठलेही महागडे उपचार किंवा जिमच्या मेंबरशिप शिवाय फक्त हा एक साधा नियम पाळून तुम्ही आरोग्यदायी आणि ऊर्जावान जीवनाकडे पाऊल टाकू शकता. नंबर 1. आपल्या शरीराचं अदृश्य घड्याळ, सर्कॅडियन रिदम. मित्रांनो, आपल्या शरीरात एक नैसर्गिक घड्याळ असतं, ज्याला विज्ञानात सर्कॅडियन रिदम असे म्हणतात. हे घड्याळ फक्त वेळ दाखवत नाही, तर आपल्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया नियंत्रित करतं. हे ठरवतं आपण कधी झोपलो पाहिजे, अन्न कधी पचायला सोपं जातं, हार्मोन्सचं संतुलन कसं राहील, शरीराचं तापमान कसं नियंत्रित होईल आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती किती प्रभावीपणे काम करेल. म्हणजेच हे घड्याळ आपलं संपूर्ण आरोग्य, ऊर्जा आणि मानसिक स्थिरतेचं मूळ आहे. सकाळी सूर्य उगवल्यानंतर शरीर ॲक्टिव्ह मोडमध्ये जातं, त्यावेळी पचनशक्ती सर्वाधिक कार्यक्षम असते, शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि मेंदू ताजेतवाना असतो. त्यामुळे सकाळ ते दुपार हा वेळ अन्न खाण्यास आणि शरीराला पोषण देण्यासाठी सर्वोत्तम असतो. पण संध्याकाळी सूर्य मावळायला लागला की शरीर हळूहळू रेस्ट मोडमध्ये जायला लागतं. त्यावेळी पचनशक्ती मंदावते, शरीरातील हार्मोन्स झोपेसाठी तयारी करतात आणि ऊर्जा बचत मोड सुरू होतो. जर आपण या नैसर्गिक घड्याळाच्या विरुद्ध जाऊन रात्री 9, 10 किंवा 11 वाजता जड जेवण केलं तर शरीर जे झोपेसाठी तयार असतं त्याला पचनाची जबरदस्ती करावी लागते. परिणामी गॅस, ॲसिडिटी, अपचन, वजन वाढ, थकवा, चिडचिड, झोप न लागणे यांसारख्या समस्या सुरू होतात. दीर्घकाळ असेच चालू राहिल्यास मेटाबॉलिझम बिघडतो, इन्सुलिन लेव्हल अस्थिर होते आणि गंभीर आजारांची शक्यता वाढते. त्यामुळे आपल्या शरीराच्या या नैसर्गिक घड्याळाचा आदर करून योग्य वेळी अन्न घेणं हेच उत्तम आरोग्याचं रहस्य आहे. नंबर 2. उशिरा जेवणाचे दुष्परिणाम फक्त पोटापुरते नाहीये. उशिरा जेवणाचे दुष्परिणाम फक्त पोटापुरते मर्यादित नसतात, तर ते संपूर्ण शरीराच्या कार्यप्रणालीवर परिणाम करतात. सर्वप्रथम, उशिरा खाण्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते. याचा अर्थ असा की शरीराला रक्तातील साखरेचं प्रमाण नीट नियंत्रित करता येत नाही. परिणामी रक्तातील साखर जास्त काळ वाढलेली राहते आणि कालांतराने टाईप 2 डायबिटीज होण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. मित्रांनो, हे बदल हळूहळू घडतात, पण एकदा झाले की त्यावर नियंत्रण ठेवणं अवघड होतं. दुसरा महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे झोपेचा दर्जा बिघडणं. जेव्हा आपण रात्री उशिरा जड जेवण करतो तेव्हा पचनसंस्था झोपेच्या वेळीही कार्यरत राहते. यामुळे मेंदूला आवश्यक असा संपूर्ण आराम मिळत नाही. परिणामी सकाळी उठल्यावर अंग जड, थकलेलं वाटतं, दिवसभर ऊर्जा कमी राहते आणि एकाग्रता कमी होते. हळूहळू हे आपल्या मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम करायला लागतं. तिसरा आणि सर्वात दिसणारा परिणाम म्हणजे चरबीचा साठा वाढणं. रात्री उशिरा खाल्लेलं अन्न ऊर्जा म्हणून वापरलं जात नाही, कारण शरीर त्यावेळी रेस्ट मोडमध्ये असतं. त्यामुळे ती ऊर्जा चरबीच्या स्वरूपात साठवली जाते. हा साठा पोट, कंबर, मांडी आणि अंतर्गत अवयवांभोवती वाढतो, ज्यामुळे वजन वाढ, हृदयविकार, लिव्हरच्या समस्या आणि सांधेदुखी यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे उशिरा खाण्याची सवय सोडणं हे दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. नंबर 3. 30 दिवसांचा प्रयोग कसा करायचा. या प्रयोगाचा नियम अगदी साधा आहे. रात्री 7 नंतर काहीही खायचं नाही. मित्रांनो, हे ऐकायला सोपं असलं तरी सुरुवातीचे काही दिवस थोडे कठीण जाऊ शकतात, कारण शरीर आणि मेंदूची सवय बदलावी लागते.
पण जर तुम्ही काही छोट्या टिप्स पाळल्या तर हा बदल सहज शक्य आहे आणि परिणामही लवकर जाणवतील. दुपारचं जेवण पोषक ठेवा. तुमच्या थाळीत डाळ, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर आणि ताक असू द्या. हे अन्न तुमच्या शरीराला दिवसभराची ऊर्जा देईल आणि संध्याकाळपर्यंत भूक कमी लागेल. संध्याकाळी 6:30 पर्यंत हलकं खा. यावेळी सूप, खिचडी, फळं किंवा उकडलेली भाजी घ्या. हे पचायला सोपं आहे आणि पोट जड होणार नाही. भूक लागली तर पाणी प्या. विशेषतः कोमट पाणी किंवा हर्बल टी पिणं पचनाला मदत करतं आणि रात्री उशिरा खाण्याची इच्छा कमी होत जाते. दूध, फळांचा रस, गोड पदार्थ खाणे टाळा. झोपेपूर्वी हे पदार्थ पचन संस्थेला अनावश्यक काम देतात आणि झोपेचा दर्जा बिघडवतात. जर तुम्ही हा 30 दिवसांचा प्रयोग सातत्याने केला तर पचन सुधारेल, वजन नियंत्रणात येईल, झोप चांगली लागेल आणि सकाळी उठल्यावर शरीर हलकं व ऊर्जावान वाटेल. नंबर 4. 30 दिवसांनी काय बदल दिसतील? पहिले 3 दिवस सुरुवातीला थोडी जास्त भूक लागेल, हलकी चिडचिड होऊ शकते आणि रात्री खाण्याची सवय मोडल्यामुळे मन अस्वस्थ होईल. पण हळूहळू शरीर नवीन वेळापत्रकाला जुळवून घेऊ लागेल. या टप्प्यावर पाणी, हर्बल टी उपयोगी पडते. पहिला आठवडा पोट हलकं वाटायला लागेल, गॅस आणि अपचनाच्या समस्या कमी होतील, झोपेचा दर्जा सुधारेल आणि सकाळी उठल्यावर शरीर ताजेतवाने वाटेल. पचनक्रिया सुधारल्यामुळे दिवसभर ऊर्जा अधिक संतुलित राहते. दुसरा आठवडा चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल, थकवा कमी होईल आणि दिवसभर लक्ष केंद्रित ठेवणं सोपं होईल. ऊर्जा पातळी वाढेल आणि सकाळी लवकर उठणं सहज शक्य होईल. तिसरा आणि चौथा आठवडा वजनात 2 ते 5 किलोपर्यंत घट दिसू शकते. ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारेल, शरीरातील सूज कमी होईल आणि एकूणच मूड अधिक पॉझिटिव्ह होईल. हे बदल दिसल्यानंतर रात्री 7 नंतर न खाण्याची सवय कायम ठेवावीशी वाटेल. नंबर 5. हे सगळं का होतं? कारण आपण जेवण लवकर करतो तेव्हा शरीराला झोपण्याआधी किमान 3 ते 4 तास पचनासाठी मिळतात. त्यामुळे अन्न पूर्णपणे पचतं, पोटावर ताण राहत नाही आणि पचन संस्थेला रात्री विश्रांती घेता येते. जेव्हा पचन पूर्ण झालेलं असतं तेव्हा झोपेची गुणवत्ता सुधारते, कारण शरीर पचनाऐवजी इतर महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकतं. झोपेत आपलं शरीर रिपेअर मोडमध्ये जात असतं. यावेळी सेल्सची पुनर्निर्मिती म्हणजेच सेल्स रिजनरेशन होतं. शरीरातील टॉक्झिन्स नैसर्गिकरित्या बाहेर फेकले जातात आणि हार्मोन्सचं संतुलन राखलं जातं. ही प्रक्रिया रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि मेंदूला ताजेतवाने करण्यासाठी मदत करते. यामुळे पुढच्या दिवशी उठल्यावर शरीर ताजेतवाने, हलके आणि ऊर्जावान वाटते. मन प्रसन्न राहतं, दिवसभर थकवा जाणवत नाही आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. म्हणजेच लवकर जेवण ही फक्त वजन कमी करण्याची ट्रिक नसून दीर्घकालीन आरोग्यासाठी एक महत्त्वाची सवय आहे. नंबर 6. दीर्घकालीन फायदे. रात्री 7 नंतर न खाण्याची सवय लावल्याने वजन नैसर्गिकरित्या कमी होतं, कारण शरीरातील चरबीचा साठा हळूहळू कमी होतो आणि मेटाबॉलिझम सुधारतो. हे वजन कमी करणं कृत्रिम किंवा तात्पुरतं नसतं, तर आरोग्यदायी आणि टिकाऊ असतं. यामुळे डायबिटीज, हृदयविकार, लिव्हर समस्या यांचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. रक्तातील साखरेचं प्रमाण आणि कोलेस्ट्रॉलचे स्तर नियंत्रित राहतात, ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवर ताण कमी पडतो. लिव्हरचं कार्य देखील सुधारतं, कारण त्याला रात्री शरीरातील विषारी घटक साफ करण्यासाठी जास्त वेळ मिळतो. तसंच लवकर जेवणाचा सरळ फायदा मेंदूवरही होतो. मेंदूची कार्यक्षमता वाढते, लक्ष केंद्रित करायला सोपं होतं आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते, ज्यामुळे आजार पटकन होण्याची शक्यता कमी होते. याशिवाय त्वचेची नैसर्गिक चमक टिकून राहते, कारण शरीराला सेल रिपेअर आणि डिटॉक्स प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळतो. मित्रांनो, रात्री 7 नंतर जेवण बंद करणं ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर सवय असली तरी लक्षात ठेवा, प्रत्येकाचं शरीर, जीवनशैली आणि आरोग्य स्थिती वेगळी असते. त्यामुळे कोणतीही नवीन सवय सुरू करण्याआधी काही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. ही पद्धत बहुतेक लोकांसाठी सुरक्षित असली तरी काही विशेष परिस्थितींमध्ये ती काळजीपूर्वक किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच सुरू करावी. चुकीच्या पद्धतीने हे लागू केल्यास शरीरावर अनावश्यक ताण पडू शकतो, ज्यामुळे अपेक्षित फायदे मिळण्याऐवजी त्रास वाढण्याची शक्यता असते. सर्वप्रथम गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी हा नियम सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. या काळात शरीराची पोषणाची गरज नेहमीपेक्षा जास्त असते. गर्भातील बाळाच्या वाढीसाठी आणि स्तनपान करताना दुधाच्या गुणवत्तेसाठी पुरेसं आणि वेळेवर खाणं गरजेचं असतं. जर तुम्ही रात्री लवकर खाणं सुरू केलं आणि दिवसातील आहार पुरेसा नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो. म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय हा प्रयोग सुरू करणं टाळावं.
दुसऱ्या क्रमांकावर डायबिटीज किंवा ब्लड शुगर कंट्रोलची समस्या असलेल्यांनी विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. रात्रीचा लांब उपवास केल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण खूप कमी होऊ शकतं, ज्यामुळे डोके गरगरणं, अशक्तपणा किंवा गंभीर हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. त्यामुळे उपवास सुरू करण्याआधी आपल्या शुगर लेवल तपासा आणि गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झोपण्यापूर्वी हलकं, पचायला सोपं काहीतरी घ्या. यात सूप, उकडलेली भाजी किंवा डॉक्टरांनी सुचवलेला पर्याय असू शकतो. तिसऱ्या प्रकारात जास्त ॲसिडिटी, गॅस्ट्रिक अल्सर किंवा पोटाशी संबंधित आजार असलेल्यांनी ही पद्धत हळूहळू लागू करावी. रिकाम्या पोटी झोपल्याने काही लोकांमध्ये ॲसिडिटी वाढू शकते, छातीत जळजळ होऊ शकते किंवा वेदना वाढू शकतात. अशा परिस्थितीत पूर्णपणे उपाशी झोपण्याऐवजी सूप, उकडलेली भाजी किंवा पचायला सोपं आणि सौम्य अन्न खाणं अधिक योग्य आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा आणि आहाराचा सल्ला नक्की पाळा. शेवटी कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांनी आणि ज्यांना रात्री औषधं घ्यावी लागतात त्यांनी ही सवय थेट लागू करण्याऐवजी हळूहळू अंगीकारावी. जर तुमचं शरीर कमकुवत असेल तर सुरुवातीला 9 नंतर खाणं बंद करा, मग 8 आणि नंतर 7 वाजेपर्यंत वेळ कमी करत जा. रात्री औषध घेताना अन्नाची आवश्यकता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य, हलकं आणि पौष्टिक अन्न निवडा. तसेच दिवसभर पुरेसं अन्न खाल्लं नसेल आणि रात्री प्रचंड भूक लागत असेल तर उपाशी झोपल्याने शरीरावर अनावश्यक ताण पडतो. त्यामुळे दिवसा पोषक आणि संतुलित आहार घेणं ही या सवयीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो, 1 महिना म्हणजे फार मोठा काळ नाही, पण त्या 30 दिवसांमध्ये तुम्ही स्वतःला दिलेली ही एक सवय तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते. रात्री 7 नंतर काही खाऊ नका, दिवसा जेवा, रात्री शरीराला विश्रांती द्या. तुमचं पोट, मन आणि शरीर तिघंही तुमचा आभार मानतील. मित्रांनो, ही जादू नाही, हे विज्ञान आहे आणि ही पद्धत हजारो लोकांनी वापरून अनुभवली आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह.